उषाताईंनी तेव्हा विचारलं आणि तेव्हा ऊर्जा अवॉर्ड्सची पूर्ण टीम मला आठवत आहे सगळ्यांनी खूप विचार केला, खूप ब्रेनस्टॉर्मिंग झालं, खूप अभ्यास केला, संशोधन झालं, आर्ग्युमेंट्सही झाले आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून ऊर्जा अवॉर्ड्स जन्माला आले. आणि दरवर्षी जेव्हा ही सगळी प्रक्रिया सुरू होते, ऊर्जा अवॉर्ड्सचा प्रवास जेव्हा सुरू होतो, तेव्हा आम्हाला असं वाटतं की परभणी आम्हाला लागलेली आहे. का ते सांगते, आम्हाला असं वाटतं जसं जणू काही कोणतेही खुलजा सिमसिम म्हणलेलं आहे आणि एक लाक्षणिक का होईना पण अलिबाबाच्या गुफेत आम्ही गेलेलो आहोत आणि समोर आहे तो एक खजिना. खजिना असा की अशी लोक जी हिऱ्यासारखी आपल्या कर्तृत्वाने लखलखतात, अशी लोक की जणू काही आपल्याला असे मोठी दिसले आणि त्यांच्याकडे पाहून आपले डोळे दिसले, अशा सर्व. आणि मग त्या पॅनलमधून निवड होते दरवर्षीच्या विजेत्यांची. पण हे सगळं मी का करतो? काही राहतं हे सगळं मी का करतो? तर ह्याचं उत्तर सोपं आहे, खूप अभ्यासपूर्वक आहे पण सोपं आहे. काय आहे की ही सर्व माणसं, ही आम्हाला त्या अलिबाबाच्या गुफेत सापडलेली माणसं. कारण मी आत्ता थांबणार आहे कारण मुजुमदार सर आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. तर मी हा प्रश्न विचारतो आपल्याला सर्वांना. एक जबाबदारी म्हणते आणि ती जबाबदारी असते आपल्या वतीने त्यांच्यापर्यंत आपले आभार, आपला आदर आणि आपले अभिष्ट चिंतन त्यांना मूर्त मेकिंग द टाइम टू कम अँड सिट हिअर. इट्स अ ब्युटिफुल रूम. मी 3 भाषांमध्ये बोलणार आहे आज, कारण 3 भाषा समजणारी लोक ह्या दालनात आज आहेत, त्यामुळे 3 भाषांमध्ये बोलणार आहे. कार्यक्रम सुरू करायच्या आधी आपण श्रींचं स्मरण करूया. तर पहिले आपण करूया गणेश वंदना. सुरेशा प्लीज कम कम तिलकजी प्लीज कम. आइए सगळं थांबून ग्रुप फोटो घेतो ना त्याला. अरे झूम आहे तुम्हाला. पुढे जाऊ नका मित्रांनो. प्लीज कम. चारू फ्लॅश दे. चल ग्रुप फोटो घेणार. चारू तो फ्लॅश खाली ये ग्रुप फोटो दे. आइए क्लोज आइए. ग्रुप फोटो दे. यस यस आइए सर. ग्रुप फोटो प्लीज. एक सेकंड आइए क्लोज छोड़ दी. कैंडल छोड़े क्लोज आइए. ग्रुप फोटो दे. कैंडल रख दीजिए प्लीज. अरे कैंडल घ्या त्याच्याकडे कोणतरी. कैंडल घ्या त्याच्याकडे कोणतरी. एक ग्रुप फोटो. चारू यस ना. चारू फ्लॅश ये ग्रुप फोटो सेंट्रल हो. लुक ऑल ऑफ यू. वन मोर थोड़ा राइट.
येस मॅम 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 मी देतो मी तुम्हाला फक्त एवढं म्हणणार आहे की उषाताई हा घ्या माईक, ते बघा ऑडियन्स आहे तो माईक, हा माईक कुठला माईक. जेव्हा दिल्लीची निर्भया केस घडली त्याच्यानंतर आम्ही जेव्हा ही सुरुवात केली तेव्हा जितकं आम्ही डीपमध्ये याच्यामध्ये जात होतो, आम्ही प्रत्येक संस्थांना भेटलो, प्रत्येक स्कूलमध्ये व्हिजिट केली, प्रत्येक संस्थापकांना भेटलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला इतके डीपमधले काही आकडे आमच्या समोर येत होते की जे खूप भयानक आकडे समोर येत होते आमच्या. आणि आम्हाला असं वाटलं की नाही, आपण या विषयावरती आता काम करायला सुरुवात केली पाहिजे. आमचे बाकीचे तर प्रोजेक्ट चालू आहेतच आहे, परंतु गेली 10 वर्ष आम्ही या विषयावरती आता काम करत होते. तर कुठेतरी हा संवाद, कारण काय होतं बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा आता जेव्हा केसेस सॉल्व्ह करत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की पेरेंट्स घाबरत आहेत आणि म्हणतात नको आमच्या मुलीची इज्जत जाईल, समाजामध्ये असं होईल तसं होईल. पण कुठला समाज, जर सगळा समाजच आपण एकत्र आणला आणि सगळा समाजच त्यांच्या मागे उभा राहिला तर मग कशाची भीती आहे. म्हणून मला असं वाटतं की पेरेंट्सनी एकत्रित येऊन आपल्या मुलांना सपोर्ट करावा अशा या गोष्टीसाठी. आणि हा प्रोजेक्ट आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आम्ही इथे आम्ही कायम चळवळीसारखाच राबवत आलेलो आहोत. त्याला मी जास्त काही बोलणार नाही आहे. मला सुद्धा सांगितलं आहे, म्हणजे माझा प्रोग्राम असेल तरी 2 शब्दाच्या वर बोलू नका, तरी पण मी खूप काही बोलते. आणि इथे आलेल्या सर्वांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. ज्यांना आज इथे अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्या सर्वांचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देते, स्वागत करते. आणि त्यांनी हा सन्मान स्वीकारला. अमृताताईंनी पण एक फोन केल्यानंतर अमृताताईंचा स्वभाव म्हणजे खरं अतिशय वेगळा आहे. त्यांना मी जेव्हा जेव्हा भेटते अमृताताईंना, आजपर्यंत मी खूप लोकांना भेटली आहे, परंतु अमृता मॅडमची जे नातं आहे ते फार वेगळं आहे. अतिशय माणुसकी, प्रत्येक घरात येणाऱ्या जाणाऱ्याला चहा कॉफी जेवण काही कुठलीही वेळ असू दे, काहीही असू दे, पण अमृताताईंनी कधीही इथे मागे पुढे पाहिलं नाही. अमृताताई खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे. तिलक वर्माजी तुमचं मनापासून स्वागत. मुजुमदार सर, आज तुम्हाला आम्ही इथे सन्मानित करतोय. तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देते की तुम्ही आमचा हा सन्मान स्वीकारला. आणि सगळ्यांनाही मी धन्यवाद देते. थँक्यू. इथेच थांबते आणि प्रोग्राम मी म्हटलं होतं ना तुम्हाला की त्या आमच्या फेवरेट आहेत. त्याचं रिझन आहे उषाताई जाऊ नका, इथेच थांबा. आपण आता काही सत्कार करणार आहोत. तर पहिले आपण आमंत्रित करूयात एका अशा व्यक्तीला स्टेजवर, ज्या गायिका आहेत, समाजसेविका आहेत, महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी आहेत. त्यांच्याबद्दल खूप लिहिलं जातं, त्यांचं कौतुक करून एवढं कमी आहे. पण असं कोण म्हणतं की इंस्टाग्राम फक्त जेनझी करत आहे? कारण अमृता फडणवीस यांची एक, आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना की अ फॅसिनेटिंग इन्साइट इनटू हू दिस ह्युमन बीइंग इज comes from the bio on her Instagram handle, in which she calls herself an unadulterated free spirit. It is our great privilege to welcome on stage this unadulterated free spirit. Please put your hands together for Amrita Fadnavis. Ma'am, please. कॅमेरा आम्हाला प्रचंड आवडतं की विद्याताईंबरोबर गप्पा मारायला आवडतं आणि त्या खूप मनमोकळं बोलतात. पण आज वी आर डबली प्राऊड टू हॅव विद्याताई विथ अस टुडे. विद्याताई हॅज रिसेंटली बीन अपॉइंटेड as the Chancellor of Symbiosis International University. It's a huge step, not only for her but for the entire institution. Vidyata, please come.
this side of the room, and then we have this side of the room that's vacant. And we have some very interesting people sitting on this side of the room as well. The first among them is Rohan Deshmukh. लोकमंगल फाउंडेशन खूप मोठं थँक फॉलोइंग आहे रोहन सरांचं तिथे. तर येस, रोहन सर इज नाउ गोइंग टू बी जॉइनिंग अस ऑन स्टेज. त्यांनी लोकमंगल फाउंडेशनमध्ये प्रचंड काम केलेलं आहे. त्या लहान वयात सुद्धा एकदम ग्रासरूट्सचं काम सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे रोहन सर, वेलकम ऑन स्टेज. आणि आता नुकतेच 92 वर्षात त्यांनी पदार्पण केलं आपले ऋषितुल्य मुजुमदार सर. मी त्यांना आमंत्रित करते स्टेजवरती. स्टेजवर या सर. आपण खाली जाऊया. स्टेजवर येतील सर की आपण खाली जाऊया? स्टेजवर येतील सर? येतील. वाव, फॅन्टॅस्टिक. 3 शब्द सांगितले होते मी. आदर, आभार, अभिष्टचिंतन. त्याचा आवाज कसा येतो? हां, मी आपलं घाबरत मॅमनं विचारलं की सर बसतील ना? तर त्या म्हणल्या की अहो ते बसतील, कणकणीत भाषण देतील, आपण कार्यक्रम पुढे घेऊन जाऊ. ऑलराईट, सो नेक्स्ट ऑन स्टेज रोहन सर, उषा मॅम इथे या. आपण वेलकम करूयात. तिला पण. I'm not going to introduce him because we talk about him later. But welcome Tilakar on stage. So I mean, guys, give it up. Vice Capital Building T23. Give it up for it. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की बघा इथे सर आहे, तिथे तिलक वर्मा आहे. इट्स अ फॅब्युलस इव्हनिंग दॅट वी हॅव टुगेदर. खुर्च्या आधी आपल्याला 2 खुर्च्या लागणार होत्या. एक आहे, चलो फॅन्टॅस्टिक. एक खुर्ची आहे, अजून एक खुर्ची लागणार आहे. तर नेक्स्ट ऑन स्टेज इज अ जेंटलमन हू मेड द मोस्ट अंडरस्टेटेड परफॉर्मन्स, द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ हिज लाइफ. I don't know how many people. Tilak, when were you born, Tilak? How old are you? He's 23. I'm talking of a performance in 1989. but yeah, the man who made us all go a little teary-eyed in 1989 in Tezab. Chaki Pandey, please welcome him on stage. Don't say that. Yes, sir. With the ladies. Okay, I'm already loving how the stage is looking. आणि आता Telugu film industry madle. Why am I speaking Marathi for you? From the Telugu film industry, sir, English. I slipped into Marathi, sorry. From the Telugu film industry. प्रवीण मागे.
We have one more felicitation and a special felicitation. आता स्टेज सुंदर असं सजलेलं आहे, त्यामुळे मी गपचूप मागे जाऊन उभी राहणार आहे. येस, आणि आता आपण अवॉर्डला सुरुवात करूया. तर आपलं पहिलं अवॉर्ड ऑलराईट, आवर फर्स्ट अवॉर्ड. आता मी मराठीत बोलायला चालणार आहे का? मराठीत बोलायला चालणार, सगळ्यांना कळते मराठी. ओके. तर आपलं आजचं पहिलं अवॉर्ड, त्यांचे मानकरी आहेत देव, गॉड. आय एम नॉट एक्झॅजरेटिंग. कारण साधारण 50 वर्ष तुम्ही कोणालाही विचारा यांच्याबद्दल, ते म्हणतात नाही हो नाही, ते म्हणजे आमच्याकरता देव येतो, नाही हो नाही, ते आमच्याकरता देव येतो. तर आमच्याकरता देव, असे देव आमच्या किल्ल्यावर बसलेले आहेत. त्यांच्या उपलब्धी म्हणजे काय तर म्हणे इट्स अ लॉंग लिस्ट. फॉक्सी म्हणजे फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया, ह्याची मी खूप प्रॅक्टिस केली सर, आणि आय होप आय प्रोनाऊन्स ऑब्स्टेट्रिक्स करेक्टली. पण ह्या सोसायटीनी त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला. 2010 साली त्यांना लंडन कॉलेज, रॉयल कॉलेज ऑफ लंडननी त्यांना फेलोशिप दिली होती, ऑनररी फेलोशिप दिली होती. ते सध्या जेस्टोसीचे सेक्रेटरी जनरल आहेत. पण ह्या सर्वाच्या खूप पलीकडे जाऊन ते पुण्याच्या बाहेर अनेक स्त्रियांकरता देव आहे. कारण सुरक्षित मातृत्व हे किती महत्त्वाचं आहे हे इथे बसलेल्या सर्व स्त्रियांना माहीत आहे, इथे बसलेल्या सर्व परिवारांना माहिती आहे. आणि सुरक्षित मातृत्वाकरता सरांनी गेली 50 वर्ष, जवळजवळ 50 वर्ष अथक परिश्रम केलेले आहेत. इट इज आवर ग्रेटेस्ट प्रिव्हिलेज टू वेलकम ऑन स्टेज Dr. Sanjay Gupte. Please give him a huge round of applause. People call him God, and there is a reason for it. Okay, sir. I request Amruta ma'am to hand over this award. Well, there's an incredible moment happening on stage just now. आपण एक स्पेशल फोटोग्राफ घेणार आहोत आता स्टेजवरती. माझं ग्रॅज्युएशन जेव्हा झालं प्राचीनकाली, तेव्हा फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्युएशन झालं होतं. आणि तेव्हा मला आठवते सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल यांच्याबद्दल शिकून असे आमचे डोळे भरले होते की अरे बापरे, कसे शिष्य, आणि हाऊ आर दीज पीपल आर सच ग्रेट स्टुडंट्स अँड ग्रेट टीचर्स. सो देयर वाज सॉक्रेटिस, देन देयर वाज प्लेटो, and then there was Aristotle, and they went down in history. 4,000 years later, we still talk about them. We had 3 such people on stage just now: the modern Socrates, Aristotle, and modern Socrates, Plato, and Aristotle. Dr. Muzumdar sir, पहिले सॉक्रेटिस, त्यांचे स्टुडंट आहेत डॉक्टर संजय गुप्ते, आणि त्यांच्या शिष्य आहेत डॉक्टर विद्या. त्यांचा आपण एक प्लीज फोटो घेऊया स्टेजवरती. Can we take a picture together? Can we go there? Can we take a picture of 3 of them? What a moment we're having on stage. What an incredible moment. मॅम तुम्ही येणार? सर येऊ शकतील का सेंटरमध्ये? What an incredible moment. Guys, put your hands together. मी विचारलं होतं मग का करतो आपण हे सगळं, का करतो आपण एवढे कष्ट. तर असे मोमेंट्स आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणून करतो आपण ऊर्जा. तुमचे सर तुम्हाला कुठला माहिती देऊ?
चान्सलर झाले, एका सुंदर वंडरफुल युनिव्हर्सिटीच्या जी युनिव्हर्सिटी सरांनी सुरू केली आहे, पण ती आता इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी झाली आहे आणि त्याचा खूपच मोठा जब्बर आता होतो काय ते स्त्रियांच्या आणि सर्व प्रकारच्या. आपण टच बॅड टचच्या बरोबर एक वॅक्सिनेट द चाइल्ड आणि टेस्ट द मदर अशी आपण एक घोषणा जर करून सुरू केलं की तिच्या आईला HPV टेस्टिंग करायचं. आता अगदी सोपं आहे, सेल्फ टेस्टिंग करता येतं आणि मुलीला वॅक्सिनेट करायचं. आपण खूप मोठ्या प्रमाणावर हे कॅन्सर टाळू शकतो. एवढी एकच सूचना, वेळ घेत नाही. थँक्यू सो मच, खूप धन्यवाद. आर सेकंड अवॉर्ड परत व्हॉट अ फॅब्युलस स्टोरी. ज्या लोकांना समाजात कुठल्याही प्रकारचं स्थान नाही त्या लोकांकरता गेली 46 वर्ष कोणीतरी असं झटू शकतं का? त्यांना एक सुरक्षित स्वाभिमानी आयुष्य तयार त्यांच्याकरता करून देऊ शकतं का? असे प्रश्न जेव्हा आपल्यासारख्या लोकांना पडतात तेव्हा त्याचं उत्तर हो असं आहे. आज आपल्याबरोबर राजमाने सर आहेत. राजमाने सरांकरता प्लीज त्याच्यावर लाऊड राऊंड ऑफ अप्लॉज. त्यांची जिव्हाळा नावाची संस्था आहे सोलापूरमध्ये आणि त्या संस्थेमार्फत ते 100 प्रतिबंध मुलं आणि प्रौढ यांना तिथे त्यांच्याकरता हॉस्टेल फॅसिलिटीज आहेत. त्यांची उपजीविका ते ॲग्रिकल्चरमधून करून देतात. आशिया खंडात हा एकमेव उपक्रम आहे जेव्हा मतिमंद मुलं they lead a dignified life. So people with intellectual disabilities with Rajmani Sir's Institute lead a dignified life with a life in agriculture. I'm very, very happy to welcome on stage Rajmani Sir. Sir, please here. Please here. The recipient of the Gravitas Foundation Urja Social Work Award, Rajmani Sir, Andara Bhimshankar Rajmani. Come, Jivan. Yes, sir. लोक आठवत आहे ना, आदर, आभार, अभिष्टचिंतन आणि आनंद. थँक्यू सर. 9 शब्द तुमच्याकडे. अपंगत्व कमी झालं आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचे 2 जे वृत्ती आहेत, गर्भबधिर आणि मतिमंदत्व, यांच्यावरती कुठलं औषध आजपर्यंत निघालं. गर्भबधिरांसाठी काही साधनं आहेत, पण मतिमंदांसाठी थेरपीशिवाय दुसरं काही नाही, कुठलेही औषध त्याच्यावरती चालत नाही. फक्त एवढेच नाही तर अलीकडच्या काळात महानगरामध्ये अशुद्ध हवा, अन्न आणि पाणी या मोठ्या गोष्टींच्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑटिझमचं प्रमाण खूप मोठं वाढत आहे आणि त्या आपल्यासमोर अत्यंत गंभीरपणे सगळं उभं आहे. याच्यावरती आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि आपण दररोज जे काही खातो, हवा घेतो, त्याच्यामध्ये आपल्याला जर सुधारणा करता आली नाही तर खूप मोठे गंभीर प्रश्न निर्माण होतील. याच्यासाठी म्हणूनच सोलापूरपासून 40 किलोमीटर अंतरावरती एक 50 एकर जमिनीवरती आम्ही मतिमंदांसाठी म्हणून ऑक्सिजन पार्क उभं केलं. जवळजवळ 1000 झाडं आहेत. तिथे 18 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतची मुलं शेतीतलं जसं जमेल तसं आपल्या बौद्धिक आणि शारीरिक शक्तीप्रमाणे काम करतात. आपल्या गरजेच्या वस्तू स्वतः बनवतात आणि खूप आनंदानं जगतात. फक्त या मुलांच्यासाठी पालक किंवा संस्था याच सांभाळू शकतात आणि त्यांच्याच छत्राखाली टिपडं वाढू शकतात, आनंदानं जगू शकतात. या ऑटिझम आणि मतिमंदत्वाच्याकडे आपण गंभीरतेने पाहूया आणि याच्यावरती कशी मात करता येईल हे उषाताई आणि बाकीच्या सगळ्या लोक काम करता येतात त्यांच्यावर आपण पण हात लावूया. मला हा पुरस्कार मिळाला, मी आदराने स्वीकार करतो आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू सर. मी तिथे मागे ओव्हरऑल ऐकत होते, विद्याताई म्हणत होते की काय त्यांची स्टोरी पुन्हा टू लॅम्बोर्गिनी अशी स्टोरी आहे. आज त्या म्हणजे कायनेटिकचा खूप मोठा वारसा लाभलेला सुरजाताई आहे.
HK फिरोदिया सर, अरुण फिरोदिया सर. पण त्यानंतर त्यांनी स्वतः कायनेटिक ग्रीन हा ब्रँड आता शी ह्यांची द CEO अँड फाउंडर दॅट ब्रँड. आणि त्यात जेव्हा त्या त्याच्याबद्दल बोलतात तेव्हा इतकी ऊर्जा मिळते, कारण तेव्हा ज्या बोलतात त्या म्हणतात की जेव्हा त्या 96 साली भारतात परत आल्या तेव्हा शॉप फ्लोअरवर स्त्रियांकरता टॉयलेट्स असायचे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महिला नव्हत्याच, पण आज शॉप फ्लोअरवर 50% महिला आहेत. त्यांच्या पार्टनर कंपनीजमध्ये जिथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चर होतात तिथे 100% महिला आहेत. आणि हा एक खूप मोठा प्रवास. शी इज व्हेरी बुलिश अबाउट EVs इन इंडिया. इट इज आर ग्रेट ऑनर and as people from Pune, massive pride to welcome on stage Sulajja Firodia Murwani, CEO and founder of Kinetic Green. Please give her a big round of applause. And everybody was loved the Luna. E-Luna are here. Sulajja Firodia Murwani's outstanding contribution to industry. माझी मैत्रीण विद्या, माझे शेजारी रोहन, तिलक माझी बिग फैन, वेंकी जी, आपने तो बहुत हसाया है लाइफ में, चंकी पांडे जी, माझ्या मम्मीच्या इकडे आले आहेत आवर्जून, आणि माझे पती, आणि पुण्याचे सर्वच मान्यवर ज्या तिकडे आले आहेत. सर्वप्रथम उषाताई आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला खूप प्रेस्टिजियस पुरस्कार दिला आहे. आय एम रिअली ऑनर्ड. थँक्यू सो मच. हा माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण की आज मला हा माझ्या पुणे शहरात मिळाला आहे. ही पुणे शहर म्हणजे माझी जन्मभूमी पण आणि कर्मभूमी पण, आणि या शहराच्या औद्योगिक प्रवाहात योगदान करायला मिळाले ही खूपच म्हणजे मोठी बाब आहे. माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. सो फीलिंग व्हेरी ग्रेटफुल. आपल्या ज्या प्रमुख अतिथी आहेत आज, अमृताजी, युअर पॅशन and your commitment to inclusive development is a big inspiration. I'm a big fan of all the work you're doing, and we're very happy that today you have come. आपने 4 चांद लगा दिया जाके. This award that you have given me, I'm very honored to receive it, is for my efforts to contribute to sustainable mobility, and this I'm trying to do for the last many years through this brand Kinetic Green that ma'am spoke about. At Kinetic Green, over the last decade, we have developed a range of electric two-wheelers. We have brought back the Luna also as E-Luna. Electric three-wheelers, both for passengers and for carrying loads. And in a joint venture with the Lamborghini family, we have now developed a range of electric golf carts and lifestyle carts, which will be made in India but sold all across the world. So India made EVs to the world. This project Kinetic Green has become really my life's purpose. For me, it's an honor to take my family's great legacy forward and add my green signature to it, and also to bring the benefits of electric mobility within the reach of millions across the country. The E-Luna we have developed, I'm proud to say, is now being sold not only in cities but in villages. Farmers, for milkmen, for carpenters, for shopkeepers, for delivery gig workers. It's helping all of them to earn a lot more livelihood because there is no petrol cost. So it's truly been a wonderful journey. In this journey, Amritaji, there is a big contribution by our Honorable CM, DF sir. We're right now doing a very nice project in Maharashtra called the Pink E-Rickshaw Scheme. It's a visionary project, the biggest in the world of electric vehicles, that's launched by our Honorable Chief Minister, Fadnavis sir. And Kinetic Green is the exclusive partner, very proud to be the exclusive partner for this project. In this project, we are going to be giving 10,000 e-rickshaws, electric autos, to women as a means of safe transport to families and to women, and earn a very good and safe and dignified livelihood. It's truly a transformative scheme.
And we are here providing not only vehicles but also training, helping them to get licenses, all the approvals. We are creating a charging infrastructure across the state. We are giving them full service, AMC, spare parts, and helping them through the journey. One of our beneficiaries said that this was her journey from Mulkari to Malkiri. So it's a transformative journey and we're very proud. And Ushata, you'll also love this because you work for women. And Amritaji, we are going to have a big delivery function in Pune very soon. So, and CMs had launched the scheme in Nagpur, but I would love for you to come as a chief guest for a function in Pune. I'm sure they will be inspired by your presence. So thank you very much. And Ushata, you have to come as well. So at that sign off, I will just say that this award certainly will inspire me and my team to work harder towards a greener future and a greener planet. Thank you very much. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. Thank you. जय हिंद, जय महाराष्ट्र. छोट्या गावावरून आम्हाला बोलवून सत्कार केला. तर आमच्या गावातील दोघंजण आलेले आहेत. ते बी आमच्या सगळ्यांमध्ये तानाजी आप्पा रेग्युलर म्हणजे 5 जणाला काढण्यासाठी ह्यांनी बी मदत केलेली आहे. म्हणजे तुमच्या संस्थेतर्फे म्हणजे माझ्या मार्फत आमच्या गावाचा पूर्ण सत्कार झालेला आहे. त्याबद्दल मी धन्यवाद. किती सुंदर बोलले ते. म्हणले माझ्या मार्फत पूर्ण गावाचा सत्कार झालेला आहे. कारण अनेक लोक खूप या प्लीज सर आपण एक फोटो काढू. लेफ्ट साईडला बघा. मध्ये बोलते आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आपली ही बोलीभाषा झाली. आपण सगळे 2-3 भाषा असं त्याचं मिश्रण करूनच आपण बोलतो. पण आपली जी मराठी आहे ती साधारण एक 2,000-1,000 वर्ष प्राचीन भाषा आहे. मग त्याच्या अनेक बोलीभाषा आहेत. मग त्यात कहाण्या, कथा, कविता, उखाणे, म्हणी, गाणी. लोककलांच्या क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल मला या ठिकाणी प्रोत्साहित केलं त्याबद्दल या फाउंडेशनच्या मी लोककलावंतांच्या घरात जन्मलो, पण माझ्या आईवडिलांनी परंपरेने चालत आलेली लोककला जपावी असं काही माझ्यावरती लादलं नाही आणि त्यांनी शाळेत घातलं. शाळेत घातल्यामुळं मी लोककलेच्या क्षेत्रामध्ये काही एक संशोधन करू शकलो आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. मी जे काही काम लोकसंस्कृतीमध्ये, लोकसाहित्यामध्ये, लोककलेच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे याची दखल ऊर्जा फाउंडेशनने घेतली याचा मला मनापासून आनंद झालेला आहे.
एक गोष्ट मी सुचवू इच्छितो काकडे मॅडमना की आजही लोककलेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोककलावंत आहेत त्यांना शिक्षणासंबंधीची जागरूकता त्यांच्यामध्ये आजही निर्माण झालेली दिसत आहे. लोककलावंतांची मुलं शिकत नाहीत. सर आगे आइए. पुणे आता नहीं है बोलने में, मगर समझ में तो आता है पूरा. अभी 5 साल हो गया मुंबई इंडियंस के लिए खेलते हैं. अभी इंग्लिश में आता हूँ. टुडे स्टैंडिंग with inspiring people reminds me success is not about awards but also the good we do for others. And I really thank Usha ma'am for this recognition and the inspiring work you are doing for the society. And also, finally, I really want to thank, I'm actually really grateful to Amrita Fadnavis ma'am for this award and the honor you have given me now. And yeah, thank you once again, Gravities Foundation, for inviting me. And Jai Hind. वडिलांच्या डोळ्यातील अभिमान अश्रूमध्ये बदलला. पत्नीच्या हातातील स्वप्न क्षणार्धात तुटून पडले आणि त्या 1 वर्षाच्या चिमुकल्याला हेही कळलं नाही की ज्यांच्या मिठीत जाऊन त्याला वाढदिवस साजरा करायचा होता ते बाबा आता कधीच परत येणार नाही. ते येतील पण तिरंग्यात लपेटून मुलाच्या वाढदिवसासाठी सुट्टी घेऊन घरी येणारा एक बाप देशासाठी अमर होऊन घरी परतला. शहापूर गावचा सुपुत्र वीर जवान अर्जुन राजेंद्र जाधव, तुम्ही तुमच्या मुलाचा हात धरू शकला नाही, पण संपूर्ण देशाचा हात अभिमानानं उंचावून गेला. तुमच्या बलिदानाला शतशः जय हिंद. आम्हालाही दिसत आहेत, आम्हालाही तुमच्या भावना समजत आहेत. आज आम्ही इथे शांततेने झोपत आहोत कारण आमचे जवान तिकडे सीमेवरती रक्षा करतायत आमची. आम्ही नीट राहावं म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लहान बाळाला सोडून तिथे ते काम करतायत. खरंच तुमच्या या जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. अशा या शहीद जवानाचा पुरस्कार
जाधव कुटुंबियांचं हे खूप मोठं बलिदान, याची काही आपण किंमत लावू शकत नाही. इट इज बियॉन्ड वर्ड्स. पण ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे त्यांचा सन्मान म्हणून आपण त्यांना एक चेक देत आहोत. आणि प्लीज जॉईन अस in wishing this family all the very best. I'm just proud sister in that. डोळ्यातले अश्रू अजूनही संपले नाही आहेत. आम्हाला तुमच्या सगळ्यांबद्दल अभिमान, गर्व सगळंच आहे. लीना जी, आपने सही कहा, अली बाबा का बुफे लगा हुआ है इधर, और आज इस बुफे में आखिरी पास्ता भी है. थैंक यू उषा जी फॉर इनवाइटिंग मी आउट हियर टू योर ब्यूटीफुल ग्रेविटस फाउंडेशन. तिलक वर्मा बोलते ना, लाखों में एक एक्टर बनता है लेकिन क्रिकेटर करोड़ों में एक बनता है. यू आर फैंटास्टिक मैन. Big fan. और जैसे लीना जी कह रही थी, we always pray when you come that you're going to hit some big runs and save the team. Dr. Mazumdar, namaskar. Thank you for joining us. Rohan, my friend Venki, Vidya ji, and our First Lady, Madam Fadnavis. You are fantastic. You are always encouraging us to do great things. Thank you very much for supporting this big cause. और उषा जी, आपके बारे में क्या बताऊं? You are absolutely brilliant. बोलते ना, to have a great country, people say you have to have a great economy or you have to have great infrastructure. I think what you really need for a great country is human resources, and that is what Usha ji is concentrating on. You know, to make a better society and helping people out and providing so much for them. And you're dealing with such sensitive, beautiful topics like good touch, bad touch. I mean, these are like very difficult topics, but God bless you. Keep up the great work, and we're always with you. And thank you very much for everyone for joining us here. Thank you. ओके, बिग स्टोरी. एक स्टोरी वो थी ना कि हम जैसे घरों में जब तिलक वर्मा बैटिंग के लिए आते हैं तो हमको बहुत कॉन्फिडेंस महसूस होता है. तो ऐसी एक और हम जैसे लोगों की कहानी. 50 साल पहले पुणे वॉज अ व्हेरी डिफरंट सिटी. म्हणजे 50 वर्षांपूर्वी नाही, पण 45 वर्षांपूर्वी सायकलवर आम्हाला जेव्हा खिंडीतनं जायचं असायचं, मुजुमदार सर मॅडम, जेव्हा आम्हाला खिंडीतनं जायचं असायचं, पुरस्कार स्वीकारण्यासाठी विनंती करण्याकरता आल्या. त्यावेळी मी सुरुवातीला मला पुरस्कार नको असं सांगितलं, पण त्यांचं एकंदर बोलणं, त्यांचं सुंदर हसणं आणि त्यांचा आग्रह आणि हात इतका होता की तो पुरस्कार स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. तो स्वीकारायला हे बरं झालं, पण त्यामुळं त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे हे मला पाहायला लागतं. पुण्यामध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत, आपापल्या परीने ते चांगलं कार्य करत असतात, पण उषाताईने जे कार्य निवडलेलं आहे, कार्यक्षेत्र निवडलेलं आहे, ते पाहून मित्रांनो मी अचंबित झालो. चांगला स्पर्श कोणता, वाईट स्पर्श कोणता, लहान मुलांच्यासाठी विकास करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. आणि मुख्य म्हणजे मी ज्यावेळी त्यांची फिल्म
पाहत होतो त्यावेळेस सुरुवातीला एक निष्फळ असं एक झाड होतं आणि त्यांनी इतकी सामाजिक कार्य निरनिराळ्या क्षेत्रामध्ये केलेली आहे की ती फिल्म संपल्यानंतर ते झाड सर्वांचं पानाने भरून गेले. मला असं वाटतं की हा त्यांच्या कार्याचा सिंबॉल होता. उषाताईंनी एम्पॉवरिंग गर्ल्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ही दोन क्षेत्र निवडली ही अतिशय महत्त्वाची आहे कारण ती दोन्ही क्षेत्र आज दुर्लक्षित आहे. समाजाकडून दुर्लक्षित आहे, शासनाकडून दुर्लक्षित आहे आणि अशी आगळी वेगळी वाट चालणाऱ्या लक्षात नाही. त्या स्वतः प्रत्येक गोष्ट उत्कृष्टरित्या उत्तमरित्या करतात आणि म्हणून त्यांना मला सर्वांतर्फे धन्यवाद द्यावेसे वाटतात. मी मनापासून मला असं वाटतं की त्यांना शासनानं पद्मविभूषण देऊन त्यांचा सत्कार करावा. थोडाने आणि अमृतानं स्त्रीहट्ट म्हणून देवेंद्रजीकडे ती माझी इच्छा आहे. मी उषाताईंचा मनापासून आभारी आहे. तुम्हा सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाले विशेषतः एकेकाचे माझे विद्यार्थी पूर्वीसुद्धा अत्यंत हुशार यांना पुरस्कार तुम्ही दिला हे मला पाहून एका विद्यार्थ्याला मिळालेला पुरस्कार पाहून मला अतिशय बरं वाटलं. समजा तुला सुद्धा मी तुझं अभिनंदन करतो. त्यांच्या घराण्याचे आणि सिंबाईशीचे फार जवळचे संबंध आहेत म्हणून मला असं वाटतं की तू घरातलीच एक आहे. आज तुम्ही विद्याचा सत्कार केला. आजपर्यंत मी चान्सेलर होतो पण कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्या मुलांना पुढं आणलं पाहिजे. त्यांना पुरस्कार दिला पाहिजे. त्यांना त्यांचा गौरव केला पाहिजे आणि त्यांना चांगली पदं मिळाली पाहिजे या उद्देशानं त्या चान्सेलर झालेच याची माझी खात्री आहे की मी जे काही कर्तृत्व केलं त्याच्या दसपुटीने कर्तृत्व तू करतो. आणि स्त्री शक्ती ही फार फार मोठी शक्ती असते आणि आज तुम्ही बोलवलं पुरस्कार दिला याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. आता एक रिक्वेस्ट आहे, आपले सर्व आजचे विजेते यांना मी आता स्टेजवर मंचावर उपस्थित उषाताई, विद्याताई, चंकीजी, तिलक वर्मा, आपले मान्यवर डॉक्टर मजुमदार, वेंकी, रोहन देशमुख, सगळ्यांनाच माझा नमस्कार. मीडिया, आज खूप सुंदर असा दिवस होता. आनंद पण झाला आणि मन भरवून आलं. आज आपण जे पाहिलं अरुण जाधवजींच्या बाबतीत मनात त्या काही लाईनी आठवल्या. भारत एक जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए. खूपच मन त्यांची जी आहुती आहे ते पाहून भारावलं. आणि जसं मॅडम तुम्ही म्हटलं त्यांच्यामुळे आपण आहोत तर त्यांना श्रद्धांजली मनापासून. पुण्याशी तर माझं खूप जुनं नातं जुळलेलं आहे. माझे आजी आजोबा इथे राहायचे तर इथे सारखी यायची मी. आणि सिम्बायसिसमध्ये मी एक छोटा लॉ कोर्स पण केलेला आहे. तर सिम्बायसिसची पण एक नाळ जुळलेली आहे. प्रत्येक मूल कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोठा होताना सिम्बायसिसची जोडला जातो कोणत्या ना कोणत्या कारणाने.
चंकीजींची मूवीज पाहून तर आम्ही एन्जॉय केलेला आहे आपल्याला. ॲक्च्युली आजचे विजेते, यू आर अ टेस्टमेंट टू व्हॉट वी से कि जो दिया रहता है वो जल के उजाला देता है. अँड सेल्फलेसली कोणताही अजेंडा न ठेवता फक्त लोकांसाठी तुम्ही सेवा केलेली आहे, याच्यासाठी धन्यवाद. हा पूर्ण कार्यक्रम मॅडम तुम्ही खूप छानपणे केला. आणि ग्रॅव्हिटीसच्या बाबतीत मी सांगू इच्छिते की महिला सशक्तीकरण असो की मुलांचं संगोपन असो किंवा शिक्षण असो किंवा ट्रान्सजेंडरसाठी काम करणं असो, तुम्ही प्रत्येक एरियामध्ये फार छान काम करतायत. आणि असं म्हणतात की एनी नेशन विच वॉन्ट्स टू डेव्हलप needs a child who is strong and protected and needs a woman who is empowered. तर ह्या दिशेने आपल्या सेंटरमध्ये तर काम चालूच आहे, शासनाकडनं काम चालू आहे. पण जर आपल्याला आपल्या देशात अहिल्याताई होळकर त्यांच्यासारखं प्रशासन पाहिजे किंवा सावित्रीबाई फुले ज्या प्रकारे शिक्षणाच्या मागे त्या होत्या त्या प्रकारच्या स्त्रिया पाहिजे किंवा झाशीच्या राणीसारखे काही असे लोक पाहिजे जे शौर्य दाखवतील रणांगणावर सुद्धा. तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याला तशी चान्स त्या स्त्रियांना किंवा मुलांना द्यायला पाहिजे, तशी अपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. आणि ती अपॉर्च्युनिटी फक्त प्रशासन नाही देऊ शकत. आपल्याला असे NGOs तुमच्यासारखे जुळलेले जरुरी आहे. आपल्याला प्रत्येक माणसाच्या मनात ही बुद्धी असायला पाहिजे की मला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय. आणि त्याच्यामुळेच फार मोठा फरक पडणार आहे. आणि मला वाटतं आपण सगळे वी आर लाईक माइंडेड पीपल. दिस इज अन ऑगस्ट गॅदरिंग अँड आय थिंक सो वी शुड प्लेज. आपण एक शपथ घेतली पाहिजे की रोज काही ना काही एक चांगली गोष्ट करायची. एका स्त्रीला तुम्ही इन्स्पायर करा, लहान मुलाला काही चांगलं शिकवा, एक झाड लावा किंवा कोणत्याही चांगल्या NGOशी जुळून काहीतरी चांगलं काम करा. आणि त्याच्याने तुमच्या जीवनात तर फरक पडेलच, एक पॉझिटिव्हिटी येईल. बट सच स्मॉल वेव्स विल क्रिएट रिपल्स अँड चेंज द वर्ल्ड. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. Thank you everyone for coming. I hope you had a great time. I'm proud of my grandmother. Thank you Aradhya, thank you Yuvika, thank you Ishika. Rudra? सर खाली हाँ मैं तो वो निकाल दो. हाँ मैं तो वो निकाल दो. फ्लैप निकाल दो. बसून गया. अरे फ्रेम में आपका सर. अरे अरे नीचे जाओ ना सर. अरे सर ही बीच में आ रहा है मेरे को. अरे मुजुमदार सर तो अरे थोडं खाली बसून घ्या ना. खाली घ्या. अरे खाली बस.